आज ना 1 लिटर दूध गरम करायला ठेवलं आणि पाहते तर काय दूध फाटलं, म्हणजे नासलं. आता त्या दुधाचं काय करायचं असा विचार करतानाच माझ्या डोक्यात एक युक्ती आली, की यापासून आपण एक गोड पदार्थ बनवूया जो तोंडात टाकताच विरघळतो आणि चवीला एकदम भारी लागतो. तर हे बघू शकता दूध पूर्णपणे फाटलेलं आहे. तर याला मी गाळून घेते आणि कपड्यामध्ये बांधून यातलं सर्व पाणी काढून आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊया. यातलं सर्व पाणी काढून टाकल्यानंतर जे पाणी येईल तेही तुम्ही वापरू शकता आमटीसाठी वगैरे, भाजीमध्ये छान लागतं. आणि त्यापासून आपण त्या दुधापासून बनवलेला आहे मस्त असा मलाईदार केशर पेढा जो चवीला खूपच भारी लागतो. तर एकदा नक्की बनवून बघा, तोंडात टाकताच विरघळणारा आणि सर्वांना घरात आवडेल एवढा जबरदस्त टेस्टी लागतो. बाहेरून मिठाई विकत आणण्यापेक्षा जर असं दूध वगैरे कधी फाटलं तर तुम्ही त्यावरती हा एक्सपेरिमेंट करून बघू शकता, खूपच छान लागतो. किंवा दूध नाहीच फाटलं तर घरी पनीर आणून तुम्ही पनीरपासूनही बनवू शकता. तर बघू शकता किती मऊ असा सॉफ्ट मलाईदार पेढा तयार झालेला आहे. तर ते दूध जे होतं मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं कपड्यामध्ये बांधून असं कॉटनच्या, आणि हे आपलं असं घरगुती पनीर तयार झालेलं आहे. दूध मस्त घट्ट झालेलं बघू, पनीर मस्त घट्ट झालेलं आहे. आता हे आपण कुस्करून घेणार आहोत, हातानेच हलकंसं कुस्करून घ्यायचं. तर हे किती सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे, कारण नासलेल्या दुधापासून आपण बनवलेलं आहे. जर रेग्युलर आपण पनीरसाठी कसं दूध हलकं गरम करून त्याच्यामध्ये लिंबू वगैरे पिळून आपण पनीर करतो तेव्हा ते एकदम असं कडक थोडंसं होतं. तर आता हे पनीर जे आहे कुस्करून घेतल्यानंतर आपण एका मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत. यामध्ये आपण घालणार आहोत मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो ना, तो मी अर्धा घेतलेला आहे. म्हणजे टोटल समजा पाव कप एवढा मिल्क पावडर घेतलेली आहे, किंवा जे 10-10 रुपयावाले पॅकेट येतात ते 3 पॅकेट मी ते घेतलेले आहेत. मिल्क पावडर घेतली होती तेवढाच पाव कप एवढं साखर घेतलेली आहे, किंवा कमी जास्त तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं करू शकता. आणि 1 कपपेक्षा थोडंसं कमी आपण इथे मिल्क घेतलेलं आहे. ताजं जे दूध आहे गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे. गरम वापरायचं नाही किंवा एकदम फ्रीजमधलंही वापरायचं नाही आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्सरमधून चांगलं एकदम स्मूथ पेस्ट होईपर्यंत आपण फिरून घेतलेलं बघू शकता किती स्मूथ झालेलं आहे. आता वळूया गॅसकडे. त्यानंतर पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप घेतलेलं आहे. जास्त तुपाची गरज नाही आपल्याला. त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये मिश्रण बनवून ठेवलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायचा. लक्षात ठेवा, गॅस मंदवरती ठेवून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. कारण मिल्क पावडर आहे, पनीर आहे, त्यामुळे हे सर्व मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागतं आणि खाली लागू शकतं. मग आपल्या मिठाईची टेस्ट बिघडेल. त्यामुळे ना गॅस मंदवरती आधी सुरुवातीला ठेवायचं आणि सतत मिक्स करत राहायचं. आता जरी हे मिश्रण तुम्हाला असं घट्ट वाटत असेल तरी आपण यामध्ये जी साखर घातली आहे त्यामुळे काय होणार, थोड्या वेळाने थोडंसं असं पातळसर वाटत जाईल आणि मग ते थोडा वेळ आपल्याला घट्ट करावं लागेल. तर आता बघू शकता हे मिश्रण चांगलं आधी लगेचच घट्ट व्हायला लागलेलं आहे. त्यानंतर काय केलेलं आहे मी माहिती आहे, थोडेसे केसर घेतलेले आहेत आणि ते कोमट दुधामध्ये भिजत ठेवले होते. त्यामुळे काय होईल, कलर खूप सुंदर येईल आपल्या पेढ्यांना, मिठाईला. त्यामुळे मी थोडेसे केसर घातलेले आहेत. आता तुम्हाला केसर नसेल घालायचं तर वेलची पावडर तुम्ही घालू शकता. तुम्हाला जो फ्लेवर आवडतो ना तो घाला. वेलची पावडर, केसर किंवा प्लेनही केला तरी चालेल. मिठाई मस्तच लागणार आहे. तर आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. आता बघू शकता थोडंसं असं हे मिश्रण जे आहे पातळ होत चाललेलं आहे, कारण साखर जशी जशी ओलसरपणा त्याचा सोडेल तसं हे मिश्रण थोडंसं सैलसर होत जाईल. हे आपल्याला थोडंसं घट्टसर गोळ्यासारखं होईपर्यंत शिजवावं लागतं. तर जास्त वेळही लागत नाही, 5-6 मिनटामध्ये तुमची ही मिठाई बनवून तयार होते. आता गॅसचा फ्लेम थोडासा वाढवला आहे मी, मीडियमपेक्षा थोडंसं कमी वरती ठेवलं आहे आणि हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. केसर घातल्यामुळे बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे. आता केसर नसेल घालायचा तर तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे वेलची घालू शकता आणि आवडत असेल तर फूड कलरही वापरू शकता. आणि ते नॅचरल कलर आपण केशरचा आलेला आहे त्यामुळे मस्त दिसतं आहे. ते मिश्रण बघू शकता मस्त घट्ट होत आलेलं आहे. अजून थोडा वेळ असं ना घट्टसर गोळ्यासारखं होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता पहिल्यापेक्षा हे मिश्रण खूप घट्ट झालेलं आहे. हे असं आपल्याला मिठाईचं जे मिश्रण आहे घट्ट व्हायला पाहिजे एवढं आपल्याला हे शिजवून घ्यायचं असतं.
आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि एखाद्या तूप लावलेल्या थालीमध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत. तर मी थालीला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. कारण काय होईल माहिती आहे, हे थोडंसं चिकटू शकतं कढईला आणि तूप लावल्यामुळे व्यवस्थित निघतं आणि आपल्याला मिठाई बनवायला सोपं पडतं. आता इथे मी पेढे बनवते, तुम्ही याची बर्फी बनवू शकता. तुम्हाला जे आवडेल ते शेप तुम्ही इथे देऊ शकता. आता हे मिश्रण थोडंसं ना असं पसरवून ठेवायचं, म्हणजे लवकर थंड होईल आणि आपल्याला पेढे बनवायला सोपं पडेल. किंवा सतत असं मिक्स करत राहायचं, म्हणजे पंख्याखाली मिक्स करत राहिला तरी ते थंड होईल. तर थोडा वेळ ठेवल्यानंतर बघू शकता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे. आपण हाताने टच करू एवढं तरी पण स्पॅच्युलाने थोडंसं मिक्स करून घेऊया चमच्याने. त्यानंतरच आपण हे पेढे बनवायला घेणार आहोत, कारण हाताला चटके लागू शकतात. मिश्रण खूपच गरम होतं ना, आपण किती वेळा ह्याला मिश्रणाला घट्ट केलं आहे, त्यामुळे खूप गरम असतं. आता आपण हाताने बघूया, थोडंसं हाताला तूप वगैरे लावून घ्यायचं. तर मग हाताने आपण स्पर्श करू शकतो, एवढं थंड झालेलं आहे. त्यानंतर इथे मी ना याचे पेढे बनवते. पेढे, बर्फी तुम्हाला जे आवडतं ते बनवू शकता. जर तुम्हाला बर्फी बनवायची असेल तर गॅसवरून उतरवल्याच तुम्ही ट्रेमध्ये म्हणजे किंवा तूप लावलेल्या थालीमध्ये त्याला काढून शेप देऊन द्या चौकोनी, म्हणजे तुम्हाला बर्फी बनवायला सोपं पडेल आणि कटिंग करून घेऊ शकता. आता हे आपण मलाई पेढे म्हटलं तरी थोडंसं हलकासा क्रॅक जातो, किंवा जास्त जर मळवून घेतलात तरी स्मूथ असे पेढे होतील. तर मी थोडा वेळ मळवून घेतले आणि बघू आता मस्त असं स्मूथ असे हे पेढे झालेले आहेत. खूप सुंदर लागतात चवीला. आता मी इथे साखर वापरली आहे, तुम्ही याऐवजी कंडेन्स मिल्क वापरू शकता, अजून रिच टेस्ट येईल. आता वरून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स लावते. छोटे छोटे चॉप करून घेतले होते, काजू आणि बदाम आणि थोडंसं ना गुलाबाचं पाकळी. यामुळे आपले पेढे दिसायला खूप सुंदर दिसतात. तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला ना कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. याआधी माझ्या चॅनलवरती इन्स्टंट मिठाईच्या भरपूर रेसिपी आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. तर ही मिठाई पेढे जे आहे ना, मलाई पेढ्या एकदम स्मूथ झाले, तोंडात टाकताच विरघळतील एवढे स्मूथ आणि टेस्टी असे तयार झालेले आहेत. तर नक्की बनवून बघा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा.